प्रकल्पांना रुपये 289 कोटी अर्थसहाय्य देण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये 21,185 प्रकल्पांना 579 कोटी अर्थसहाय्य देण्यात अध्यक्ष महोदय आलेले आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची योजना पीक विमा योजना, या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, अनेक वेळेस चर्चा झाली. राज्यामध्ये पीक विमा योजना राबवण्यात असून या मागील 9 वर्षामध्ये साधारणतः 37,500 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई अध्यक्ष महोदय माझ्या शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, पीक विमा योजना राबवताना मागील येणाऱ्या अडचणी व अनेक तक्रारी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी घेण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2025-26 राज्यात उत्पादनावर म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी कारवाई अध्यक्ष महोदय प्रगतीपथावर आहे. राज्यात बीड पॅटर्न 80-110 मॉडेलवर आधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्यात विमा कंपन्यांच्या नफ्यावर विमा हप्त्याच्या तुलनेत 20% पर्यंत निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे विमा कंपन्या अवाजवी नफा मिळवू शकत नाहीत. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानाची भरपाई देणे, अनेक सदस्यांनी मला वाटतं हा प्रश्न मांडला होता. वन्य प्राण्यामुळे आवाड साहेब, वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानाची भरपाई देणे, पूर व अतिवृष्टीमुळे भात पिकाचे क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास पूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची तरतूद यापूर्वी नव्हती. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नव्हती, परंतु केंद्र शासनाने नुकतेच 18/11/2025 रोजी पत्रान्वये सदर बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय अध्यक्ष महोदय घेतलेला आहे. मी केंद्राचं पण निश्चित प्रकारे केंद्राचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सविस्तर मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार या बाबतीमध्ये पुढील कारवाई अध्यक्ष महोदय करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की खरीप 2025 मध्ये काही ठिकाणी या राज्यामध्ये खूप मोठा अवकाळी पाऊस झाला. अवकाळी अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. विविध ठिकाणी शेती पिकाचं तसेच फळबागा भाजीपाला पिके नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते. याशिवाय काही ठिकाणी शेतीतील मगाशी बऱ्याच सदस्यांनी सांगितलं माती वाहून गेली, माती खरडून गेली, इलेक्ट्रिक मोटार पंप असतील, पोल तारा वाहून गेल्या, घरात पाणी शिरलं, घरे पडली, गोटे व जनावरे रस्ते पुलांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे अध्यक्ष मध्ये राज्याचं नुकसान झालं. आणि एवढं मोठं नुकसान झालं, माझा बळीराजा हा माझा शेतकरी अडचणीत आला होता. त्या माझ्या बळीराजाला मदत करण्यासाठी, या माझ्या बळीराजाला कुठेतरी आर्थिक पाठिंबा देण्यासाठी, आर्थिक त्याला हे करणे हातभार लावण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला सर्व मंत्र्यांना आदेश दिले. जिथं जिथं नुकसान झालं तिथल्या पालकमंत्री असतील, मंत्री असतील, यांनी प्रत्येकाने जाऊन बांधावरती जाऊन माझ्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाची पाहणी केली, शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं. अक्षरशः काही शेतकऱ्यांचं अक्षरशः काही शिल्लक राहिलं नव्हतं. आणि माझ्या या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला, या माझ्या शेतकऱ्याला माऊलीला कुठेतरी मदत केली पाहिजे, त्या माऊलीला कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे. या भावनेनं आपल्या अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की साधारणतः या राज्यामध्ये 1,05,00,000 हेक्टर क्षेत्र हे त्यावेळेस बाधित झालं. अनेक घराची मदत झाली. अनेक या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 15,661 कोटी रुपयाची मदत ही माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे केली. त्याचप्रमाणे आपल्याला अध्यक्ष महोदय माहिती आहे की एनडीआरएफचे पूर्वीचे प्रचलित निकष हे माझ्या 2 हेक्टरचे होते, परंतु माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. ते निकष बदलून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते निकष बदलून 3 हेक्टर पर्यंत जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला मदत कशी होईल हा प्रयत्न माझ्या राज्य शासनाचा राहिला. आणि सगळी रक्कम ही 15,661 कोटी डीबीटी मदत अध्यक्ष माझ्या शेतकरी महोदयांना वितरित केले. त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अत्यंत संवेदनशील आहे. त्याचप्रमाणे आता फेब्रुवारी 2026 मध्ये साधारणतः गेल्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये अनेक बागांचे पिकांचे व फळबागाचे नुकसान झाले असून प्राथमिक अहवालानुसार सुमारे 78,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. सदर नुकसानीची मदत देखील शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय तातडीने देण्यात येईल.
त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, तुम्हाला सर्वांना, आपल्या सर्वांना माहित आहे, खरं तर आपण सदस्यांना, मी सर्व सदस्यांना निमित्तानं सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना सांगतो, कधी कधी आपल्याला कधी आकडा कधी लक्षात येत नाही. या शासनाने, या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांना मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना माझ्या शेतकऱ्यांसाठी आणली. शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी होती की आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचं वीज बिल जर थकलं तर तिथले अधिकारी तिथे जाऊन त्याचं विजेचे कनेक्शन तोडत होते. त्यामुळे माझं उभं पीक हे शेतकऱ्यांचं जळत होतं. त्यामुळे हातात तोडण्यात आलेला घास माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा हा निश्चित प्रयत्न जळल्यामुळे त्याचं नुकसान होत होतं. या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, या माझ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंतर्गत जे माझ्या 7.5 हॉर्सपावर पर्यंत जे HP पर्यंत जे शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत त्यांना वीज पुरवठा घेण्याचा निर्णय हा माझ्या मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांनी घेतला. त्यापूर्वी वीज न भरल्यामुळे मग सांगितल्याप्रमाणे, त्यामुळं आज यावर्षी जर विचार केला तर कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यामध्ये फेब्रुवारी 2026 अखेर या सरकारने माझ्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेअंतर्गत या सरकारने 32,765 कोटी रुपयाचं अनुदान हे माझ्या शेतकऱ्याला या बळी मोफत योजनेच्या बाबतीत केलेले. या सरकार निश्चित प्रकारे आभार मानावेत. आणि ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने 20,000 कोटीची भरीव तरतूद माझ्या या शेतकऱ्यांसाठी वीज माफीसाठी केलेली आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे मला अध्यक्ष महोदय एवढं सांगायचं की सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेवटी आम्ही ही सगळी काम करणारे आहेत, मंत्री असतील किंवा हे आमदार असतील, शेवटी आम्ही ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांचं हित जपणं, शेवटी शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत, त्या बाबतीमध्ये कुठलं धोरण निश्चित केल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला त्यामध्ये भविष्यामध्ये फायदा होणार, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री खूप चांगलं काम करण्याचा, माझ्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत. शेतकऱ्याला कुठचा आधार देण्याचं अध्यक्ष काम करतायत. निश्चित प्रकारे मागे अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे, या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी एक योजना आणली. मागेल त्याला, या देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी मुद्दाम उल्लेख करतो की मागेल त्याला सौर कृषी पंप अंतर्गत आतापर्यंत या राज्यामध्ये 6,63,364 सौर कृषी पंप दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र देशामध्ये पहिला नंबर या राज्याचा लागतोय. याचा निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आहे, हे मी आवर्जून उल्लेख करतो. अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहित आहे की शेवटी शेतकऱ्यांसाठी अजून तुम्हाला माहिती की आपल्याला रस्त्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला किती अडचण येते. आणि पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला शेतात जाताना किती अध्यक्ष महोदय त्रास होतो. आपल्याला शेतकऱ्यांनी कोणा रस्ता एखादा अडवला, एखादं उभं पीक जर असलं तर शेतकऱ्याला किती दिवस बाहेर काढताना त्रास होतो, त्याला आर्थिक किती मोठा फटका बसतो. यासाठी या राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजना आणली. आणि मी मुद्दामून या राज्याचे महसूल मंत्री मी बावनकुळे साहेबांचा उल्लेख करतो. यामध्ये बावनकुळे साहेबांनी यामध्ये खूप मोठा त्यांनी पुढाकार घेतला आणि माझ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठेतरी ही योजना मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजना आणली पाहिजे. यासाठी बावनकुळे साहेबांनी त्यामध्ये खूप घेतलं. आणि सांगायला हरकत नाही की बावनकुळे साहेबांनी त्या दिवशी मला वाटतं सीएम मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की पानंद रस्ता ही योजना आहे. ही योजना ज्या रस्त्याच्या सातबाऱ्यावर त्याच्या पानंद रस्त्याची अध्यक्ष महोदय की सातबाऱ्यावर नोंद घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतीसाठी रस्त्याच्या समस्येतून शेतकऱ्याला निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सुटकारा मिळणार आहे. याबाबत पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जेवढे आभार मानत तेवढ्या अध्यक्ष महोदय, आपल्याला अध्यक्ष महोदय खरं तर